नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। आळते इथल्या सागर कांबळे खून प्रकरणी आत्तेभावाला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा। पंचगंगा नदीपात्रात जनावरे धुण्यास महापालिका प्रशासनाकडून बंदी, प्रदूषणाचं दिलं कारण, पर्यायी व्यवस्था करण्याची पशुपालकांची मागणी। राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता पाटील यांच्या मुलासह कार्यकर्त्यांचा नामदार सतेज पाटील गटात प्रवेश, महाडिक गटाला धक्का। जिल्ह्यात 24 तासात आढळले केवळ 3 नवे कोरोनाबाधित, 6 जणांना डिस्चार्ज। आणि शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर इथल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हेन्वेषण पथकाकडून छडा, एकाला अटक, 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। वळत सविस्तर बातम्यांकडे। हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या सागर कांबळे याच्या खून प्रकरणी त्याचा आत्तेभाऊ हरीश दाभाडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट विवेक शुक्ले यांनी काम पाहिलं। मामे भावाचा खून केल्याबद्दल आळत्याच्या तरुणाला जन्मठेप झालेली आहे। या प्रकरणाची हकीकत अशी की मयत सागर अशोक कांबळे आणि आरोपी हरीश दाभाडे हे एकमेकांचे आत्ते मामे भावंड आहेत। त्यांच्यात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आणि प्रॉपर्टीवरून वाद होते आणि त्यामुळे सारखी भांडणं त्यांच्यामध्ये होत होती। 31 मार्च 2016ला संध्याकाळी 5 वाजता आळते गावी यांच्या घराबाहेर, आरोपीच्या घराबाहेर, हा आरोपी आणि मयत सागर यांच्यामध्ये भांडणं झाली आणि हरीश दाभाडे यानं आपल्या हातातल्या चाकूनं मयत सागर कांबळे याच्यावर सपासप वार केले। त्या वारामध्ये तो खालीच पडला। त्याला ताबडतोब हातकणंगल्याच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं प्रथमोपचार करून CPR हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तिथं त्याला मयत म्हणून घोषित करण्यात आलं। या प्रकरणामध्ये नेताजी कांबळे यांना फिर्याद दिली होती आणि हा खटला सत्र न्यायाधीश श्री नागलकर साहेब यांच्या कोर्टात चालला। प्रथम काही साक्षीदार सहाय्यक सरकारी वकील श्री SM पाटील यांनी तपासले। त्यानंतर हे प्रकरण माझ्याकडे वर्ग झालं। उरलेले साक्षीदार मी तपासले आणि त्याच्यामध्ये युक्तिवाद मी केला। या खटल्याचा तपास निवृत्त पोलीस निरीक्षक श्री CB भालके
हातकणंगले पोलीस ठाणे यांनी केलेला होता. एकूण 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. फिर्यादी नेताजी कांबळे आणि अभिजित घाडगे असे 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. त्यानंतर आरोपीनं चाकू काढून दिलेला होता त्याबद्दलचा पुरावा, मेडिकल ऑफिसर डॉक्टर श्रावस्ती यांचा पुरावा आणि इतर सर्व पुरावा हा विचारात घेऊन न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेबरोबरच 5,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न दिल्यास 6 महिने आणखीन सक्त मजुरी अशी शिक्षा दिली. प्रदूषणाच्या कारणावरून आज महापालिका प्रशासनाकडून पंचगंगा नदीत जनावरं धुण्यासाठी मार्ग बॅरिगेट लावून बंद करण्यात आलाय. या ठिकाणी पालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यानं आज इथं जनावरं धुण्यासाठी आलेले लोक म्हैशीसह परिसरात ताटकळत उभे होते. पंचगंगा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय. निर्माल्य, कचरा आणि जनावरं धुतली जात असल्यानं पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतोय. महानगरपालिका प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेत आजपासून नदीत जनावरं धुण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलाय. महापालिका प्रशासनाकडून नदी घाटावरील जनावरं जाण्याच्या मार्गावर बॅरिगेट लावण्यात आली असून इथं महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आज दुपारी गंगावेश, गवळी गल्ली, उत्तरेश्वर पेठ परिसरातील अनेक पशुपालक आपली जनावरं घेऊन नदीवर धुण्यासाठी आली होती. मात्र इथं जनावरं धुण्यासाठी प्रतिबंध केल्यानं जनावरं घेऊन आलेले लोक इथल्या अधिकाऱ्यांशी वाद घालत होते. आम्हाला पर्यायी सोय करून द्या आणि मग रस्ता बंद करा अशी मागणी करत उशिरापर्यंत ते नदी घाटावर उभे होते. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशासकाची परवानगी घ्या असं सांगत इथं जनावरं धुण्यास मज्जाव केला. भाजप सरकारनं बंद केलेली बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना पुन्हा सुरू करावी यासह इतर मागण्यांचं निवेदन लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या नागाव शाखेच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांना देण्यात आलं. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्रीरंगम यांच्याशी बैठक आयोजित करून बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 10,000 कोटी रुपये पडून आहेत. या रकमेचं 900 कोटी रुपये इतकं वर्षाला व्याज जमा होतं. या व्याजातून थोडीफार रक्कमसुद्धा बांधकाम कामगारांवर खर्च होत नाही. बांधकाम कामगारांच्या अनेक कल्याणकारी योजना भाजप सरकारच्या काळात बंद करण्यात आल्या. लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे यांनी याबाबत खंत व्यक्त केली. बांधकाम कामगारांच्या मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांना सादर करण्यात आलं. बांधकाम कामगारांच्या श्रमाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यावेळी तालुका अध्यक्ष आनंदा कराडे यांच्यासह सचिव विक्रम कोराणे, सुरेश राणगे, महेश कोराणे, नवनाथ मगदूम, शिवाजी शेटे, अमोल मगदूम यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते. छापा कारवाई टाळण्यासाठी प्राप्तिकर विभागातील प्राप्तिकर निरीक्षक प्रताप चव्हाण याला 10 लाखाची लाच घेताना अँटी करप्शन विभागानं शुक्रवारी रंगेहात पकडलं होतं. आज त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरच्या घरावर छापा कारवाई टाळण्यासाठी प्राप्तिकर निरीक्षक प्रताप चव्हाण याला 10 लाखाची लाच घेताना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आज त्याला न्यायालयानं 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी प्राप्तिकर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. प्राप्तिकर निरीक्षक प्रताप चव्हाण यानं कुणासाठी लाच मागितली, त्याला लाच मागण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं, डॉक्टरांच्या संपत्तीबाबत चौकशी करण्यासाठी प्रारंभी कुणाकडे हे प्रकरण आलं होतं, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी निरीक्षक चव्हाण यांना कोणी आदेश दिले याबाबत सविस्तर चौकशी होणार आहे. तसंच लाच प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल होणार असल्याचं अँटी करप्शन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गडमुडशिंगी गावातील आणि छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता सर्जेराव पाटील यांचा मुलगा सुदर्शन सर्जेराव पाटील यांच्यासह 200हून अधिक कार्यकर्त्यांनी आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सतेज पाटील गटाला मोठं पाठबळ मिळालं असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही एकी अशीच ठेवण्याचं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गडमुडशिंगी गावात गेले अनेक वर्ष महाडिक गटाचं नेतृत्व करणारे आणि छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता सर्जेराव पाटील यांचा मुलगा सुदर्शन सर्जेराव पाटील यांच्यासह गडमुडशिंगीमधील 200हून अधिक कार्यकर्त्यांनी आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही काम करत असल्याचं सांगितलं. आजपर्यंत पालकमंत्री सतेज पाटील तसंच पाटील कुटुंबियांवरील विश्वासानं कार्यकर्ते काम करतायत. त्याला सातत्यानं मदत करण्यासाठी आम्ही कुठंही कमी पडणार नसल्याचा विश्वासही आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातील सर्वांनी एकत्र घेऊन सतेज पाटील गटाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे सतेज पाटील गटाला मोठं बळ मिळालं असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही एकी अशीच ठेवण्याचं आवाहनही यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. मी मनापासून आपल्या सर्वच सर्जेराव पाटील साहेबांचं असेल किंवा सुदर्शन पाटलांचं असेल सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कारण आज ज्या निमित्तानं आपण आज कार्यक्रम घेतोय एक कौटुंबिक कार्यक्रम हा या निमित्तानं होतोय याचा निश्चितपणे आनंद मला आहे. माझी सगळ्यांना विनंती राहील आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जो काही इतिहास आहे मागचा इतिहास आता वळून बघायला नको. कुणी काय केलं मागच्या विरोधकांनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका कशी राहिली ह्याच्याबद्दल आता आपण फार चर्चा करायला नको. गावामध्ये एकत्र ताकद राहिली पाहिजे, गाव म्हणून एकत्र पुढे गेलं पाहिजे ही आपली भूमिका जर राहिली तर आपल्या गटाचं त्या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजय होईल हे मला त्या ठिकाणी खात्री आहे. यामध्ये मी कुठेही चुकणार नाही हे आजच्या या प्रवेशामध्ये त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. मला मुद्दामून आपल्या सगळ्यांना सांगायचं. यावेळी सुदर्शन पाटील यांनी गडमुडशिंगी गावातील आमच्या विश्वासातील सर्वांना घेऊन भविष्यात पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याची ग्वाही दिली. मला गटामध्ये प्रवेश देत असताना कुणी कसल्याही प्रकारची त्यांनी अडचण कुणी बोलून दाखवलं नाही. सर्वप्रथम मी गटात माझं स्वागत केलं त्याबद्दल मी आभार मानतो. त्यानंतर इथून पुढं आपण सर्वांनी ऋतुराज दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं असं ठरवून भविष्यात पुढं वाटचाल करूया. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक गटातील अनेक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील गटात प्रवेश केल्यानं महाडिक गटासाठी हा मोठा दणका मानला जातोय. यावेळी माजी सभापती प्रदीप झांबरे, रावसाहेब पाटील, विनोद सोनुर्ले आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा सोमाळी, गटनेते रावसाहेब पाटील, विनोद सोनुर्ले, तानाजी धनवडे, बागल कांबळे, सचिन पाटील, सुकुमार देशमुख, उत्तम शिंदे, भानुदास कांबळे, पांडुरंग पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गड किल्ल्यांच्या धर्तीवर कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. अंबाबाई मंदिरामध्ये बसवण्यात आलेल्या साऊंड सिस्टीमच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या पब्लिक ॲड्रेस साऊंड सिस्टीमचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पवार यांच्यासह देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड संवर्धनाच्या धर्तीवर कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. अंबाबाई मंदिरात अद्ययावत साऊंड सिस्टीमसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. पूर्ण महाराष्ट्रात अशी अद्ययावत सिस्टम कुठेही पाहायला मिळणार नाही आहे आणि ती आज सगळ्या भाविकांना मग ते इमर्जन्सीसाठी असेल किंबहुना साऊंड जो बाहेर पडणार त्या सगळ्या भक्तांना त्याचा फायदा घेता येणार नाही. मी या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की एवढी बोस ही ॲडव्हान्स सिस्टम आहे की तुम्हाला त्याचे बारकावेसुद्धा साऊंडचे त्या ह्याच्यातनं पाहायला मिळतात. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं करणं शक्य झालं असल्याचं सांगितलं. यावेळी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील गूळ व्यवसायातील समस्या जाणून घेण्यासाठी शासनाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटानं करवीर तालुक्यातील चिखली इथल्या गुराळघरांना भेट दिली. गुळातील भेसळ रोखण्यासह गूळ उत्पादन व्यवसायातील समस्या शासनाच्या निदर्शनाला आणून देण्याचं काम अभ्यास गट करणार असल्याचं या गटाचे अध्यक्ष S देसाई यांनी सांगितलं. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि कोल्हापूर इथल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, 2 अशासकीय सदस्य आणि व्यापारी वर्गातील निमंत्रित सदस्य यांचा या अभ्यास समितीमध्ये समावेश आहे. या समितीनं प्रायग चिखलीतल्या केवलसिंग राजपूत यांच्या गुऱ्हाळघरावर जाऊन गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेतली. गुळामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची माहिती घेत दर्जेदार गूळ निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी समिती सदस्यांनी जाणून घेतल्या. शासनाने गुऱ्हाळ उत्पादक, गूळ व्यापारी यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी व अशासकीय सदस्य, गूळ व्यापारी आणि गुऱ्हाळ उत्पादक यांची समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती ही अभ्यास गट स्थापन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मागच्या महिन्यात मीटिंग घेतली. त्या अनुषंगाने असं ठरले की काही गुऱ्हाळ घरांना भेट देऊया, गूळ संशोधन केंद्राला भेट द्यायची, मार्केट कमिटीना भेट द्यायची, तिथल्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज इथं प्रयाग चिखलीला श्री राजपूत यांच्या गुऱ्हाळ घराला व्हिजिट दिली असता त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्याचा आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्याचा अभ्यास करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण शासनाला अहवाल सादर करू. कोल्हापूर परिसरात निर्माण होणाऱ्या गुळाचा जगप्रसिद्ध दर्जा टिकून राहावा यासाठी समितीच्या वतीनं योग्य अहवाल सादर करण्यात येईल, असं अशासकीय सदस्य सुरेश शहा यांनी सांगितलं. यावेळी शिवाजीराव देसाई यांच्यासह चंद्रकांत साळुंखे, उदय वंजारी, राजेंद्र गुगळे, मोहन केंबळकर, तुषार शिंगाडे, BM ठाकूर, निलेश खोसे, प्रयाग चिखली विकास सेवा संस्थेचे संचालक आणि परिसरातील गूळ उत्पादक शेतकरी आणि गुऱ्हाळघर व्यावसायिक उपस्थित होते. POP मूर्तीबंदीचा निर्णय मागं घ्यावा अशी मागणी कुंभार बांधवांकडून होतीये. या मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कुंभार समाज कृती समितीचे युवा जिल्हाध्यक्ष उत्तम कुंभार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारनं गुजरात आणि राजस्थान या राज्यांना वगळून संपूर्ण देशात 1 जानेवारी 2020 पासून POP मूर्तींवर बंदी आणली आहे. मात्र या निर्णयामुळे कुंभार समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं कुंभार बांधवांचं म्हणणं आहे. संशोधन संस्थांनी POP मूर्ती प्रदूषणाला मारक नसल्याचं शासनाला संशोधनातून सिद्ध करून दाखवलंय. नवीन तंत्रज्ञानामुळे POP मूर्तींचं पर्यावरणपूरक विसर्जन करणं सोयीचं आहे. POP बाबत कुंभार समाजावर काही अटी आणि बंधनं जरूर घालावीत, मात्र POP वर पूर्णपणे बंदी घालू नये अशी मागणी कुंभार समाज कृती समितीनं केली आहे. या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कुंभार समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार असल्याचं समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. यावेळी पिंटू कुंभार, सुभाष कुंभार, रविकांत कुंभार, निवृत्ती कुंभार यांच्यासह कुंभार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे गेली 9 महिने बंद असणारे कुस्ती आखाडे आजपासून सरावासाठी खुले झालेत. त्यामुळे तब्बल 9 महिन्यांनंतर तालमीमध्ये पुन्हा एकदा शड्डूचा आवाज घुमला. कोरोनामुळे गेली 9 महिने तालमी बंद होत्या, त्यामुळे मल्लांचा सराव बंद होता. अखेर नियमांचं पालन करून तालमी सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्यानं आजपासून कुस्ती आखाडे खुले झालेत. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणाऱ्या मोतीबाग तालमीमध्ये आज शनिवारी पहाटे 6 वाजता शास्त्रोक्त पद्धतीनं आखाडा पूजन करून कुस्ती पकडीचा सराव सुरू झाला. नियमांचं पालन करून सकाळी आणि सायंकाळी अशा 2 सत्रामध्ये सराव घेतला जाणार आहे. या शुभारंभाला तालीम व्यवस्थापन समितीचे अशोक पवार, निलेश देसाई, पैलवान अशोक माने, वस्ताद पैलवान उत्तम चव्हाण, पैलवान रामा कोवाड, पैलवान विजय पाटील, बाबूराव चव्हाण, पैलवान विनोद चौगुले
यांच्यासह कुस्तीगीर मल्ल उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी ग्वाही शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांनी दिली. खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. विद्याभवनमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत असगावकर, शिक्षण सहसंचालक डॉक्टर विलास पाटील आणि शिक्षक नेते भरत रसाळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांनी शिक्षणातील अडचणी आणि शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनात्मक शक्तीची गरज असल्याचं सांगितलं. शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. त्याच पद्धतीने भविष्यात पतसंस्था अडचणीत येऊ शकतात, परंतु सर 100% शाळा असतील, पतसंस्था असतील, आपल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मध्ये अगदी केजी पासून पीजी पर्यंत कुठलेही घटक असू दे, त्यांच्या घटकांच्या प्रत्येक अडचणीसाठी जयंत असगावकर हा 24 तास त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तो पूर्ण 12 महिने तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. शिक्षण सहसंचालक डॉक्टर विलास पाटील यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडलं असल्याचं सांगितलं. चेअरमन शिवाजी भोसले यांनी पतसंस्थेच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. ज्येष्ठ संचालक आनंदा हिरुगडे यांनी पतसंस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. वंदना पाटील, मारुती शिंगारे, रंजना शिंदे, तानाजी यादव, सचिन शेवडे, सदाशिव सारंग यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं, तर प्रदीप मगदूम यांना शिक्षकेतर कर्मचारी आणि बळीराम बर्गे यांना विशेष आदर्श शिक्षक पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. अर्चना कुरणे यांना हिरकणी, तर सुहास सुतार आणि शुभश्री वर्णे यांना कलाभिनय, कलास्वशी रणजित पाटील पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पत्रकार गुरुबाळ माळी, संभाजी गणमाळे, अहिल्या परकाळे, प्रवीण मस्के, मनजित भोसले, कॅमेरामन सागर चौगुले यांना कोरोना योद्धा पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही बक्षिसं देण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील मुदत संपलेल्या 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्रशासनानं जाहीर केलाय. या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून यामुळे आता तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय. ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचे बिगुल वाजल्यानं शिरोळ तालुक्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्यात. तहसीलदार डॉक्टर अर्पणा मोरे धुमाळ यांनी 15 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे, तर 4 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. 15 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ यांनी सांगितलंय. माजी आमदार राजीव आवळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशावरून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी युवकचे लखन बेनाडे यांनी माजी आमदार राजीव आवळे यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले असल्याचं म्हटलंय. इचलकरंजीमध्ये 10 नगरसेवक त्यांनी जांभळे साहेबांनी राष्ट्रवादीच्या पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी नव्हती त्यावेळी घड्याळ नको म्हणून यांचे मदन कारंडेचे कार्यकर्ते ज्यावेळी पक्षाचं घड्याळ नको घड्याळ फुटलंय यांची ही नगरसेवक माजी नगरसेवक करत होते आणि आज राष्ट्रवादी पवार साहेबांच्यामुळे सत्तेत आली. त्यामुळे बारामतीत जाऊन माजी आमदार राजे आवळे असतील, लक्ष्मणराव ढोबळे असतील, त्यांनी अजित पवारांना पाडण्याची भाषा केली. त्याच अजित पवार दादांच्या उपस्थितीत प्रवेश होतोय. आज या जाणत्या कार्यकर्त्यांना, आज या महाराष्ट्राच्या युवकांना काय वाटत असेल. दरम्यान माजी आमदार राजीव आवळे यांच्या पक्षप्रवेशावरून सुरू झालेलं बंड निषेधार्ह असल्याचं राष्ट्रवादी युवकचे संतोष वडेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी राजीव आवळे यांचा प्रवेश महत्त्वाचा आहे. पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होणार असल्यानं छोटे मोठे वाद, हेवेदावे बाजूला ठेवून पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांना बळ देण्याचं काम करू असं आवाहन वडेर यांनी केलंय. जे माजी आमदार राजीव आवळे साहेबांना पक्षप्रवेश करून घेतला आणि नक्कीच युवक काँग्रेसच्या वतीनं, हातकणंगले युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्या निर्णयाचं सहर्ष स्वागत करत आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये युवक काँग्रेसच्या नावावर ज्यांनी काही लोकांनी, जे अधिकृत नाही आहेत पण अनाधिकृत ज्यांनी या प्रवेशाला एक कलाटणी देऊन जे काही बंड माजवण्याचा प्रयत्न केला याचाही निषेध आम्ही करतो. कोल्हापुरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर बनतीये. शहरातील वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
या अडचणी लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना LED बॅटनचे वाटप करण्यात आलं. शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. अनेकदा रात्रीच्या वेळी लाईट गेल्यास ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यास विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. ही अडचण लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शहर वाहतूक पोलिसांना LED बॅटन वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि शहर DYSP मंगेश चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या उपस्थितीत कावळा नाका इथं वाहतूक पोलिसांना त्याचं वाटप करण्यात आलं. वाहतूक पोलिसांच्या सोयीसाठी भविष्यात विविध प्रकारच्या आधुनिक सोयी कशा पुरवता येतील याचा पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली. की लोकसंख्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढत आलेली आहे आणि आपल्याला ट्रॅफिकचे इश्यूज काही असले तरी ह्याला कुठंतरी सगळ्यांनी सहकार करून त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं मदतीचा हात त्या ठिकाणी पुढं करावा अशी अपेक्षा आदरणीय बंटी साहेबांची आणि आमच्या सर्व मंडळींची होती. त्या निमित्तानंच आज बॅटन देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेतला. ट्रॅफिक पोलीसमध्ये त्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी आहेत. हे गेले अनेक वर्ष कोल्हापूरच्या ट्रॅफिक व्यवस्था चांगली असावी याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांचा नेहमी राहिलेला आहे आणि या शहरामध्ये जे ट्रॅफिकची अडचण आहे ही कशा पद्धतीनं सोडवली जाईल. आज कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा एक योग्य काम, प्रामाणिक काम आज सर्व ट्रॅफिक पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक राजू लाटकर, मोहन सालपे, महेश जाधव, शाहूपुरी पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सागर येवलुजे, रवी चौगुले, विनायक सूर्यवंशी, बाबू बुचडे, पप्पू सरनाईक, विशाल चव्हाण, भरत सोनवणे यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या टप्प्यात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ आज पूर्ण होतोय. प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू झालं असलं तरी यामध्ये राजकारण न आणता निधी लवकर मिळावा अशी भूमिकाही खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मांडली. पुरातत्व विभागाच्या परवानग्या आणि इतर गोष्टींसाठी लागलेला वेळ यामुळे अपेक्षेप्रमाणे रायगड संवर्धनाचं काम करता आलं नसल्याचं सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या कामात राजकारण न आणता निधी उपलब्ध करून दिला जावा अशी मागणी केली आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या सरकारकडे जावं लागते आणि मग किंबहुना संवर्धन करायचं काय जतन करायचं काय आपण आपल्या परवानगी घेण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करायचा. आणि म्हणून मी सरकारला, मुख्यमंत्र्यांना, माजी मुख्यमंत्र्यांसुद्धा विनंती केली होती. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांसुद्धा मी विनंती करणार आहे की हे जो GR नुसता निघाला आहे हा नुसता GR न राहता खऱ्या अर्थाने तो ॲक्ट व्हायला पाहिजे. आणि एकदा ॲक्ट झाला की एका छताखाली ह्या सगळ्या जर परवानग्या आल्या तर आपल्याला अनेक किल्ल्याचं जे संवर्धन जतन होते त्याप्रमाणे आपण करू शकतो. मला आनंदाने हेही सांगायचं आहे की अनेक ठिकाणी फंडची अडचण असते. मग ते माजी मुख्यमंत्री असू देत काय आजी मुख्यमंत्री असू देत, या दोघांनी रायगड हे शिवाजी महाराजांचं आहे ह्याच्यात राजकारण न आणता कुठेही कमी पडायला नको म्हणून फंडची कुठेही आम्हाला अडचण आहे. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की राजे केव्हाही हाक द्या, आम्ही ते पैसे तुम्हाला उपलब्ध करू देऊ. म्हणून संवर्धन जतन या 3 वर्षात मी म्हणेन एक नुसतं 2-3% काम झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला काम पूर्णत्वाच न्यायचं असेल तर त्याला अनेक 7-8 वर्ष लागतील. पण ह्याच्यासाठी मला गव्हर्नमेंटकडनं फार मोठी अपेक्षा आहे. त्यांनी लवकरच्या लवकर ॲक्ट करावा आणि ॲक्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते संवर्धन जतन निश्चित चांगलं आणि याच्या चांगल्या पद्धतीने होईल अशी मी या प्रसंगी 3 वर्षानंतर मी अपेक्षा व्यक्त करेन.
दरम्यान ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या राज्यभरातील गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याचा भाग म्हणून रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर राज्यातील पन्हाळा, विजयदुर्ग यासह 20 ते 25 किल्ल्यांचं प्राधिकरण स्थापन करण्यासाठी आपण आग्रही असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापुरातील प्रसिद्ध शल्यविशारद डॉक्टर V.H. वझे यांनी आपली संपूर्ण कारकीर्द जनसेवा आणि रुग्णसेवेत घालवली. त्यामुळे खऱ्या अर्थानं ते मानवतेचे पुजारी होते, असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. पितळी गणपती ते हेड पोस्ट ऑफिस या रस्त्याच्या V.H. वझे नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. ताराबाई पार्क इथल्या पितळी गणपती ते हेड पोस्ट ऑफिस रस्त्याचं डॉक्टर V.H. वझे मार्ग असं नामकरण करण्याचा ठराव कोल्हापूर महानगरपालिकेनं मंजूर केला. शुक्रवारी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना माजी मंत्री शिंदे यांनी डॉक्टर वझे यांनी आपल्या हयातीत अखंडपणे जनसेवा आणि रुग्णसेवा केल्याचं सांगितलं. राजकीय क्षेत्रात नसतानाही त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला होता, असे गौरवोद्गार माजी मंत्री शिंदे यांनी काढले. समाजसेवा करण्यासाठी अंगी जिद्द बाळगणारे डॉक्टर वझे मानवतावादी होते, असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले. कला, संगीत आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टर वझेंचं स्मरण चिरंतन राहावं यासाठी महानगरपालिकेनं घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनीही आपल्या मनोगतांमधून डॉक्टर वझे यांच्या गौरवास्पद कामगिरीला उजाळा दिला. या कार्यक्रमाला उज्ज्वला देवी शिंदे, आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, डॉक्टर संजय डी पाटील, सरलाताई पाटील, श्रीमती विनाताई वझे, गिरीश वझे, आनंद माने, गुलाबराव खोरपडे, शारंगधर देशमुख, संध्या घोटणे, दिलीप मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या उपवडे पाझर तलावाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. या तलावाच्या मूळ प्रवाहाजवळ राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विहीर खोदण्यात येतेय. या खोदकामामुळे तलावाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत स्थानिक शेतकऱ्यांनी विहिरीचे काम बंद पाडले. 2018-19 साली राष्ट्रीय पेयजल योजनेतून उपवडे, आरडेवाडी, पेंडुरकरवाडी, माळवाडी या गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजनेकरता निधी मंजूर झाला. या योजनेसाठी उपवडे तलावाजवळ 6 मीटर व्यासाची विहीर खोदून तिथून पाणीपुरवठा करणं प्रस्तावित आहे. पाटबंधारे विभागाकडूनही विहिरीकरता योग्य जागा देण्यात आली, परंतु प्रत्यक्षात स्थानिक शेतकऱ्यांच्या अडवणुकीमुळे पाटबंधारे विभागानं निश्चित केलेल्या जागेऐवजी मूळ प्रवाहाच्या नाल्याजवळ विहीर खोदायला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे तलावाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं गावातील काही शेतकऱ्यांनी या विहीर खोदाईला विरोध करत काम बंद पाडले. पाटबंधारे विभागाकडूनही काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यानंतर गुरुवारी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता SD काटे आणि सहाय्यक अभियंता संदीप दावणे हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेले होते, पण यावेळी माहिती देऊनही स्थानिक प्रशासनातील एकही व्यक्ती उपस्थित राहिली नाही. जे ठेकेदारानं विहीर खोदण्यासाठी जे खोदकाम केलेलं आहे ते नालापात्रात केलेलं आहे आणि त्यामुळे आमचं जो केटीवरमध्ये पाणी सोडण्याचा मार्ग तो चोख होणार आहे. त्यासाठी आपण त्यांना सांगतो की ह्या बाजूने 6 मीटर म्हणजे लास्ट इयर आपण रावसाहेब किंवा शिंदेसाहेब होते तेव्हा आपण त्यांना लाईनआउट दिली होती, तर त्यांनी आमच्या पाण्याला अडथळा न करता इकडं विहीर मारावी अशा पण त्यांना आता जागा दाखवलेल्या आहे, त्यापर्यंत करून घेतील. इचलकरंजीत 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये एक तलवार आणि एक कोयता अशी हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी अशोक महादेव खोत आणि अमोल विलास काजवे या दोघांवर शिवाजीनगर आणि गावभाग पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आसरानगर परिसरातील गल्ली नंबर 5 मध्ये राहणाऱ्या अमोल काजवे याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरात मोठा लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांनी हा कोयता जप्त करून काजवेला अटक केली आहे. तर गुरुकण्णानगर परिसरात अशोक खोत हा संशयित दहशत माजवण्याच्या उद्देशानं तलवार घेऊन फिरत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याला पकडून अटक केली आहे. त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी इथं 4 चाकीनं दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत. अमानुल्ला तुरूप आणि लझिया तुरूप अशी त्यांची नावं असून त्यांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलंय. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला अमानुल्ला तुरूप आणि त्यांची मुलगी लझिया हे दोघे दुचाकीवरून कोल्हापूर शहराच्या दिशेने येत होते.
ब्रह्मपुरी परिसरात त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या कारनं त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अमानुल्ला तुरुप हे गंभीर जखमी झालेत, तर मुलगी लझिया ही किरकोळ जखमी झाली आहे. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी CPR इथं नेण्यात आलं. या अपघाताची रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. महिन्याभरापूर्वी शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर इथं झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं छडा लावलाय. या प्रकरणी लोकेश रावसाहेब सुतार याला अटक केली असून त्याच्याकडून 93 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोटरसायकल, एक मोबाईल असा 5,76,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. शहर आणि परिसरातील घरफोडी, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्ह्यांच्या तपासाबाबत आलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना गोपनीय सूत्रांकडून चोरट्यांसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार जयसिंगपूर कोल्हापूर मार्गावरील निमशिरगाव गावच्या हद्दीत सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या माहितीवरून पथकानं एकाला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडील चौकशीत त्यानं महिनाभरापूर्वी संभाजीपूर शिरोळ इथं बंद घर फोडून दागिने लांबवल्याची कबुली दिली आहे. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे सोन्याचे दागिने, गंठण, चेन, अंगठ्या असे 93 ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय. मागील काही महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसा व रात्री घरफोडीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता NCB स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते. त्यानुसार आज रोजी मिळालेली गोपनीय माहितीप्रमाणे जयसिंगपूर कोल्हापूर रोड येथे एक इसम सोन्याचे दागिने हा विक्रीस येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार आम्ही तिथे जाऊन सापळा रचून एका इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून जवळजवळ 9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हे मिळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली. सखोल चौकशी केल्यानंतर त्याने मागील महिन्यामध्ये शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत संभाजीपूर येथे एक घरफोडी चोरी करून गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितलं आणि त्या चोरीतील हे दागिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची सविस्तर माहिती घेतली असता त्याचं नाव लोकेश रावसाहेब सुतार, राहणार लिंगरूर, तालुका मिरज हा आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत कर्नाटक आणि सांगलीमध्ये एकूण 27 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. लोकेश सुतार हा सराईत चोरटा असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानं सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगाव तसेच कर्नाटकातील अथणी, बिळगी, जमखंडी तसेच सातारा, नवी मुंबई आदी ठिकाणी घरफोड्या केल्यात. तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर 27 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, संभाजी भोसले, राजीव शिंदे, महेश खोत, रणजित पाटील, संजय इंगवले, प्रशांत कांबळे, अमर शिरढोणे, सूरज चव्हाण, शहनाज गनवाडे, राजू कांबळे, यशवंत कुंभार तसेच सायबर विभागाचे सचिन बेंडखळे, सुरेश राठोड आदींच्या पथकानं केली. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात केवळ 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. या कालावधीत एकाही मृत्यूची नोंद नसून सध्या 85 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 192 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 142 अहवाल निगेटिव्ह आले, तर 46 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासात फक्त 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. नवीन रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 2 तर अन्य जिल्ह्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,372 इतकी झाली आहे. 24 तासात 6 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,591 झाली आहे. 24 तासात एकही रुग्ण दगावला नसून सध्या जिल्ह्यात 85 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इचलकरंजीत पोलीस उपअधीक्षक BB महामुनी यांच्या पथकानं केलेल्या कारवाईत 3 मटकाबुकींना अटक केली आहे. या कारवाईत 76,950 रुपये रोख रकमेसह 6 मोबाईल आणि 1 दुचाकी जप्त करण्यात आली आहे. शहरामध्ये अवैध धंद्यांवर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आज आसरानगर इथल्या निशिगंध कॉलनीमधील सुभाष अग्रवाल यांच्या घरी सुरू असलेल्या मटकाबुकीवर पोलीस उपअधीक्षक BB महामुनी यांच्या पथकानं छापा टाकला. या कारवाईत 75,000 रुपये रोख रकमेसह 5 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली. या छाप्यात सुभाष अग्रवाल, प्रसाद बबन निंबाळकर आणि विनायक घट्टे या तिघांना ताब्यात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आळते इथल्या सागर कांबळे खून प्रकरणी आत्तेभावाला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली जन्मठेपेची शिक्षा. पंचगंगा नदीपात्रात जनावरे धुण्यास महापालिका प्रशासनाकडून बंदी. प्रदूषणाचं दिलं कारण, पर्यायी व्यवस्था करण्याची पशुपालकांची मागणी. राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता पाटील यांच्या मुलासह कार्यकर्त्यांचा नामदार सतेज पाटील गटात प्रवेश. महाडिक गटाला धक्का. जिल्ह्यात 24 तासात आढळले केवळ 3 नवे कोरोनाबाधित, 6 जणांना डिस्चार्ज. आणि शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर इथल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हेन्वेषण पथकाकडून छडा. एकाला अटक. 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.